सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। नांदेड जिल्हा, आज नांदेडमध्ये काही ठिकाणी दमदार सुरुवात झाली आहे। नांदेडच्या पश्चिम आणि पूर्व मुखेड भागामध्ये काही मोजक्या ठिकाणी, तर रात्री उशिरापर्यंत धर्माबादच्या पश्चिम भागामध्ये तर देलगूरच्या उत्तर भागामध्ये काही गावखेड्यांना चांगला आणि बऱ्यापैकी मोजक्या ठिकाणी होईना दिलासा मिळतोय। सकाळच्या पारी 19 तारखेला वातावरणाचे स्पेल जे आहे ते वाढण्याची शक्यता दाट आहे। यामध्ये अहिल्यानगरमध्ये सकाळी पहाटे झडीचं स्वरूप पाहायला मिळू शकतं। भाग सगळे नाहीत, पण थोडीफार का होण्यास सुरुवात आणि ही कंटिन्यू चालणारी सुरुवात आहे। म्हणजे बारीक शितोडे आणि काही ठिकाणी पेनवणी अशा प्रकारचे काही गावांना दिलासे आहेत। अहिल्यानगर पश्चिम भाग आणि सकाळच्या पारी रोज अशाच प्रकारे 19 ला असेल, 20 ला असेल, 22 ला असेल आणि 23-24 पर्यंत हे स्पेल वाढत जातील। यामध्ये काही मोजक्या भागांना दिलासा मिळेल, तर काही ठिकाणी वातावरणामध्ये एक बऱ्यापैकी क्रेज आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत जाईल। त्यानंतर अशा प्रकारचे स्पेल जे आहे ते बीड जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी राहू शकतात। मात्र लातूर जिल्ह्याच्या काही निलंग्या पट्ट्याकडे पहाटेच्या वेळेच्या स्पेलमध्ये वाढ होऊ शकते। सावंतवाडी दक्षिण भाग, उदगीर दक्षिण भाग, लातूर निलंग्या पट्ट्यामध्ये काही गावखेड्यांना हे स्पेल पाहायला मिळू शकतात। त्यानंतर या स्पेलमुळेच अशा ढगांच्या फळ्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये काही गावांना जसं रोज थोडंफार दिलासा मिळतो, त्यामध्ये दिलासामध्ये 19-20 तारखेला आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता आहे। पण हे सर्व दूर चित्र नाही। खरं तर सोलापूर असेल, सांगली असेल, मोजक्या ठिकाणी हे स्पेल चालू असतात, कुरुंदवाडी भागामध्ये वगैरे। पण यापेक्षा याच्यामध्ये जवळच असलेल्या अरबी समुद्रातल्या थोड्याशा का होईना डिप्रेशनमुळे वातावरणामध्ये ढगांची संख्या ही आणखीन उद्यापासून 19 तारखेला वाढणार आहे। 19, 20 ते 24 तारखेपर्यंत ढगांच्या गर्दीमध्ये प्रचंड वाढ होत जाईल आणि काही ठिकाणी धुरकट वातावरण जर कमी असेल आणि त्यामध्ये उष्णता कडक पाहायला जर मिळाली, तर अशा ठिकाणी सटकाऱ्यांचा वर्षाव काही गावखेड्यांना मिळतो, जो आज काही ठिकाणी मंठा तालुक्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये पाहायला मिळाला। ते कमेंट बॉक्समध्ये ते शेतकरी आपल्या कमेंटमध्ये त्या भागांची नावं सांगतील। त्यानंतर उद्या पहाटेचा म्हणजे जवळपास आपण जर लक्ष केंद्रित केलं या भागांवरती, तर नागपूर उत्तरेकडील भाग, रामटेक एरिया असेल, तुमसार परिसर असेल, या रामटेकच्या अनेक भागांमध्ये चांगल्या दमदार पावसाची हजेरी लागायला आणखीन 48 तास बाकी आहेत। म्हणजे उद्या 19 ते 20 तारखेपर्यंत ही हजेरी शक्य आहे, कारण की उष्णतेची लेवल या भागांमध्ये आता वाढत चालली आहे आणि MP मार्गे चाललेला, जबलपूर चवनधारा मार्गे चाललेल्या लो प्रेशरमुळे थोडा गोंदियाचा आणखीन जवळपास चांगला 60-65% भागांना दमदार ते बऱ्यापैकी पावसाची शक्यता राहू शकते। त्यामुळे गडचिरोलीचं देखील चित्र थोडं साधू शकते। यामध्ये वर्ध्याचं आणि इकडच्या भागाचं आपण जर लक्ष केंद्रित केलं, वाशिम जिल्ह्याचं, अकोल्याचं, अमरावतीचं, इथे काही भागांना झडीसारखे बारीक स्पेल आणि काही ठिकाणी थोडे बरेच स्पेल अशामधनं ह्या भागांची रोज उद्या आहे, परवा आणि त्याच्या परवा म्हणजे 21 तारखेला हे स्पेल वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे याच्यातून एक एवढं साध्य होऊ शकतं की भलेही वाहुनी चांदणेतून एवढा पाऊस काही 1-2 ठिकाणी शक्य आहे, पण अनेक भागांना याच्यामधनं थोडासा या पडलेल्या वातावरणामध्ये मात करण्याची ताकद मिळेल अशी ह्या भागांची स्पेल आहे। मग या उद्याच्या 19 किंवा 21 तारखेपर्यंत मग अशी ताकद आणखीन कुठल्या भागांना मिळू शकते का, हे देखील लक्ष केंद्रित केलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये हे भाग बरेच आहेत। त्याचा अजून थोडा विचार केला तर बीड जिल्ह्यात सुद्धा माजलसुंबा, केज, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव पट्ट्यामध्ये, त्याचबरोबर इकडे जर अजून थोडाफार भाग जर आपण पाहिला, नांदूरघाट एरिया सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळते। अहिल्यानगरमध्ये सुद्धा पाथर्डी वगैरे। आता याची सध्याची कंडिशन पाहता आता उद्याची 19-20 हे 21 तारखेपर्यंत शक्य राहू शकतं। म्हणजे उद्या परवा हे कमी अधिक प्रमाणात आहे, पण ह्या 3 दिवसामध्ये हे शक्य राहू शकतं। तर अनेक ठिकाणी हे सर्व दूर नाही, त्यामुळे अनेकांचा भ्रम असा असेल की लगेचच तुम्ही पाऊस कुठे गेलाय, पण याच्यामध्ये 21 तारखेपर्यंत वेटिंग आहे कशाची, की या भागातले अशा प्रकार घडण्यासाठी। आता हे होऊ का शक्य, कारण की वाऱ्याच्या जोरदार प्रणालीमुळे आणि सध्या काही दिवसापासून जर आपण पाहिलं, ज्या वातावरणामध्ये गारवा होता त्या वातावरणामध्ये ह्युमिडिटीची लेवल काही अंशी वाढताना आपण पाहतोय। त्यामुळे दिवस मावता किंवा पहाटे आभाळ निघण्याची शक्यता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे।
सकाळचा पाऊस सूक्ष्म बारीक धारांचा असतो, पण ज्यावेळेस दुपारा गरमीची लेवल आणि त्या ठिकाणी धारा जर उतरायला सुरुवात झाली, एक 5-10 मिनिटाचे स्पेल हे बऱ्यापैकी पाहायला मिळतात. मग ही कवरिंग सर्वांना किंवा सगळ्या भागांना वाढू शकते का, तर सध्याचं चित्र तसं नाहीये. पण हेच चित्र पुढे पुढे अनेक भागांना थोडेसे दिलासे मात्र देत राहील. आता हे झालं नांदेड, लातूर किंवा बीड जिल्ह्याचं. जालन्याचं चित्र काय आहे, तर जालन्यामध्ये काही पर्जन्यग्रस्त भाग आहेत. अशा भागांची इथे स्पेलच्या बाबतीत थोडी निगेटिव्ह बातमी पाहायला मिळते. पण ज्या भागांना अवर्षणग्रस्त नाही, उदाहरणार्थ आपण चापडगाव एरिया पाहिलाय, थोडा पानेवाडी पाहिलाय आणि करडगाव एरिया पाहिला असेल, घनसंगीचे उत्तरेकडील भाग, तर ह्या स्पेलचा फायदा यांना आहे. आणि त्याचबरोबर थोडासा आदगाव, राजेगाव, आमचा परिसर, घनसावंगीची पूर्व बाजू ह्या स्पेलीमध्ये येऊ शकते. म्हणजे कमात कमी याला 1 किंवा 2 दिवसाचा कालावधी आपण म्हणूयात किंवा 21 तारखेपर्यंत म्हणूयात, या स्पेलवरती येण्याची शक्यता आहे. आता यामध्ये गरमीची लेवल त्या ताकदीनं भेटणं शक्य आहे. आणि कारण अनेक ठिकाणी वातावरण आज जर आपण पाहिलंय तर त्या निळसळ आभाळामधनं ते ऊन त्या लेवलला चमकून ही गोष्टी होऊ शकतात. आता यामध्ये काय गोष्ट साध्य होऊ शकते आणखी मोठी एक, की ज्यावेळेस असे स्पेल ज्यावेळेस नाशिक मार्गे निघतात, त्यानंतर त्याचा पहिला रडार असतो छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर. त्यामुळे ह्या जालन्यातल्या किंवा नांदेड पट्ट्याला, परभणी पट्ट्याला, वाशिम हिंगोलीच्या पट्ट्याला हे काही गावांना बऱ्यापैकी शक्य आहे. मग या वातावरणाचा जर आपण बघितला, जे लो प्रेशर शुक्रवारी किंवा शनिवारी आपल्याला पाहायला मिळते जबलपूर असेल MP मध्ये, मग त्या लगतच्या विदर्भ आणि खानदेश भागांना यामध्ये काही गावखेड्यांना दिलासा मिळण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. तर आता पुढच्या पावसाबद्दल बोलूयात. म्हणजे सगळ्यात प्रमुख प्रश्न म्हणजे वाऱ्याचा जोर आणि वाऱ्याची तीव्रता ही कधी होईल. आता अनेक शेतकऱ्यांना त्या कंडिशनची माहिती आहे पहिल्यापासून, की जोपर्यंत हे वारं कमी होत नाही तोपर्यंत मोठ्या पावसाची लक्षणं नाही आहेत. का, तर आभाळ येते, आभाळ ढकललं जाते. जर एवढाही बेकार काळ असता तर आभाळ सुद्धा नसते आले. ठीक आहे. निव्वळ वातावरण पूर्णपणे क्लिअर झालं असतं. जुलै महिन्याच्या 8 तारखेपासून ते आपण बघितले 15 जुलैपर्यंत, त्या टायमिंगला वातावरण पूर्णपणे उष्णतेचं क्लिअर राहिलेलं होतं. पण त्यानंतर ज्यावेळेस क्लिअर वातावरणातून पाऊस आलाय त्यावेळेस हे वातावरण पूर्णपणे पाळतलं गेलं होतं. ही जुलैच्या एंडिंगची गोष्ट आहे. मग ऑगस्टच्या वेळेस तसं वातावरण क्लिअर होतच नाहीये. ऑगस्टच्या कमीत कमी 5-6 दिवस जर वातावरण क्लिअर झालं, त्यामध्ये भाप तयार होईल आणि त्या भापमध्ये त्या पावसाला कुठलंही जर ढग आलं तर त्यामध्ये ते स्पेल होण्याची शक्यता दाट असते. तर ह्या टायमिंगला आता आज बघितलं आपण चित्र अनेक ठिकाणचं 18 ऑगस्टला, तर वातावरणाचे उन्हाचे चटके हे पाहायला मिळतात आणि त्यामधनं काही ठिकाणी धारा उतरण्याची शक्यता दाट झाली. ती कमेंट बॉक्समध्ये शेतकरी आपले प्रभाव टाकतील. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुढील सप्टेंबर आणि ऑक्टोबर ही खूपच कमी सांगितला जातोय. खरं तर तुम्हाला धीर देणं आता मला चुकीचं वाटायलंय. अशा प्रकारचं काहीही नसतं जे आता उदाहरणार्थ सांगितलं जाते. खरं तर त्या गोष्टीवरती आपण आता टार्गेट करणं सोडून दिले. कारणही तसंच आहे. ज्यावेळेस परतीचा पाऊस सुरू होईल, ज्यावेळेस सगळ्यात मोठे पाणी जे असतात ते परतीच्या पावसात असतात, त्यावेळेस जे हे चित्र जेव्हा पाळटलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तथ्य पाहायला मिळेल. आता जर आपण एमजीओची स्थिती जर पाहिली तर एमजीओ आता सध्या 6व्या स्टेजमध्ये आहे. 6व्या आणि 7व्या स्टेजमध्ये पाहायला मिळते. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये यायला 25 ऑगस्ट किंवा 30 ऑगस्टच्या वातावरणावरती ते डिपेंड असेल. कारण की वारे अजूनही 10 दिवस कायम आहेत. त्यामुळे वाऱ्याच्या गतीला पुढे सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा थोडीफार दिलासादायक काही भागांना शक्यता राहू शकते. म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ त्यामध्ये समाविष्ट आहे. बाकी उर्वरित माहिती 3 दिवसानंतर. जय शिवराय.